आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय मौनव्रत आहे? मग तू बोलत का नाहीयेस? की तुला असं वाटतंय की बोलल्यानंतर मी चिडेन तुझ्यावर, रागवेन? हे बघ सावली, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तुला काहीतरी बोलायचंय. बोलू शकतेस तू, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही दादाला फोन केला होता का? फोन करणार आहे मी सावली, पण मला अजूनही कळत नाही की फोन केल्यानंतर बोलू काय. कारण या सगळ्यात दादाची काही चूक नव्हती. तरी दादाला नोकरी सोडावी लागली. मीच दादाला नोकरीवरून काढलं. तेव्हा परिस्थिती तशी होती. तेव्हा तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं, पण आत्ता तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते तुम्ही करायला हवं. सारंग सर, दादाला तुम्ही एकदा फोन करून सांगितलंत ना की ह्या सगळ्या प्रकरणात त्याची काहीच चूक नव्हती, तर त्याला खरंच खूप बरं वाटेल. त्याच्या मनावरचं ओझं कमी होईल. ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली आहे. खरं सांगू, त्यावेळेला पण मला दादावर संशय नव्हता. आता तर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्याच आहेत. पण त्या त्या परिस्थितीनुसार ना निर्णय घ्यावे लागतात सावली. आत्ता पण मी निर्णय घेतलाय की दादाला परत नोकरीवर बोलवावं. काय झालं? आनंद नाही झाला? तुम्हाला माहिती आहे ना, दादा किती साधा आहे, भोळा आहे. त्यामुळे तो ह्या पैशांच्या प्रकरणात अडकला. आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून त्याचा विश्वासघात व्हायला नको, म्हणून मला असं वाटतंय की हा निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही एकदा दादाशी बोलून घ्या. सावली, तुमच्या डोळ्यात बघून सांगू शकते मी की तुम्हाला काय म्हणायचं.